मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयाचं आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलची समस्या खूप सामान्य झालेली आहे। दररोज लाखो लोक या समस्यांना सामोरे जात आहेत। जर कोलेस्ट्रॉल खूप वाढला असेल तर ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतात आणि हेच पुढे हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं। म्हणून जर तुम्ही अशा प्रकारच्या त्रासांपासून दूर राहायचं ठरवलं असेल, कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल, हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल किंवा पचनशक्तीलाही सुधारायचं असेल, तर आज मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असते। याचा अगदी छोटासा तुकडा सुद्धा तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो। चला तर मग मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आणि पाहूया ही गोष्ट नेमकी कोणती आहे आणि ती कशी वापरायची। मित्रांनो, दरवर्षी कोट्यावधी लोक जगभरात हृदयविकारामुळे त्रस्त होतात। यामागचं मुख्य कारण आहे हा एक कोलेस्ट्रॉल, जो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीसारखा साठतो आणि ब्लॉकेज निर्माण करतो। रक्तवाहिन्या बंद झाल्या तर रक्तप्रवाह नीट होत नाही। हृदयाला रक्त पंप करताना जास्त मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे बीपी वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ असतील तर तुमचं हृदय तंदुरुस्त राहील। हृदय आरोग्य सुधारण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाहीत। कोणी डाएट बदलतात, तर कोणी व्यायाम सुरू करतं, तर कोणी सप्लिमेंट घेऊ लागतात। पण या सगळ्यातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सातत्य, म्हणजेच कन्सिस्टन्सी। रोज हे नियम पाळणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण जातं। पण असा कोणता नैसर्गिक उपाय आहे जो हे सगळं काम सहज करू शकतो, तेही कोणत्याही साईड इफेक्ट न देता? हो मित्रांनो, आणि ते फक्त बोलणं नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं आहे। तर चला तर मग पाहूया कोणती आहे ही गोष्ट ज्याचा एक छोटासा तुकडासुद्धा लाखो रुपयाचे उपचार टाळू शकतो, तुमचं हृदय निरोगी ठेवू शकतो आणि पचनसंस्था सुधारू शकतो। पण त्याआधी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, हा पदार्थ आहे अद्रक। होय मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघराला रोजचा वापरला जाणारा पदार्थ म्हणजे अद्रक, जो केवळ मसाला नाही तर औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे। मित्रांनो, अद्रक हे फक्त चव वाढवणारा घटक नाही तर तो एक नैसर्गिक औषध देखील आहे। आजचं आधुनिक विज्ञानसुद्धा अद्रकाचे फायदे मान्य करत आहे। अनेक वैज्ञानिक अभ्यासकांनी हे स्पष्ट केलेले आहे की अद्रक हृदयाचं आरोग्य सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि पचनशक्ती वाढवते। पण अद्रक एवढं प्रभावी का असतं, तर याचं कारण आहे अद्रकमध्ये आहे बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स, जे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंटसारखं काम करत असतात। हे घटक आपल्या पेशींना नुकसानीपासून वाचवतात आणि शरीराचं एकूण आरोग्य सुधारतात। अद्रक पचनसंस्थेला चालना देतो, गॅस कमी करतो आणि अपचनवरती आराम देतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्रक वापरणं खूप सोपं आहे, कारण तो आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अद्रक वापरू शकता। ताजं सुकलेलं पूड करून किंवा सप्लिमेंट म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे ताजं अद्रक चवीने खाणं। मित्रांनो, ताजा अद्रकाचा पहिला फायदा म्हणजे यातील बायो अवेलेबिलिटी, म्हणजे ताजं अद्रक खाल्ल्याने त्यातील ॲक्टिव्ह कंपाऊंड्स ॲक्टिवेट होतात, जसे की जिन्सरोल्स आणि सेग्रोल्स थेट शरीरात शोषले जातात। अद्रकाचा दुसरा फायदा म्हणजे डायजेस्टिव्ह ॲड। मित्रांनो, तोंडात चवीनं खाल्ल्यावर एन्झाईम सक्रिय होतात, ते पचन सुधारतात। मित्रांनो, याचा तिसरा फायदा नॅचरल फार्म, यामुळे तुम्ही केमिकल युक्त सप्लिमेंटपासून दूर राहता। चव आणि टेक्स्चर आणि आरोग्य हे सुद्धा अद्रकेचं खूप सुंदर आहे। सगळं काही एकाच वेळेस आपल्याला या अद्रकेतून मिळत असतं। मित्रांनो, हृदयाचं आरोग्य आणि पचनसंस्थेसाठी अद्रक हे खूप फायदेशीर आहे। परंतु काही जण असे म्हणतात की अद्रक खाल्ली की जळजळ होते। यावर सुद्धा एक अगदी सोपा उपाय आहे। छोटासा अद्रकचा तुकडा घ्या, ते सोलून घ्या किंवा किसून घ्या। हा अर्धा किंवा एक अद्रकाचा तुकडा आपल्या जेवणामध्ये टाका किंवा तसाच चावून खा। उन्हाळ्यात हा अद्रकाचा तुकडा चावल्याने फारसा त्रास होत नाही, फक्त प्रमाण कमी असायला हवं। जर कधी आपली आरोग्याची वेगळी काही विशेष अडचण असेल तर तेव्हा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। मित्रांनो, अद्रक हे केवळ चांगलं नव्हे तर दीर्घकाळ आणि टिकाऊ उपाय आहे। तर मग आजपासून ताजं अद्रक रोजच्या जेवणात वापरायला सुरुवात करा। अगदी सोपा आहे, चविष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुपर हेल्दी आहे। मित्रांनो, अद्रकविषयी सर्वसाधारण विचारले जाणारे 5 प्रश्न आपण आता पाहणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे की रोज कच्चं अद्रक खाल्लं तर साईड इफेक्ट होतात का? याचे उत्तर आहे नाही। दिवसाला अर्धा ते 1 टेबलस्पून अद्रक जर तुम्ही घेत असाल तर याचा कुठलाही त्रास होत नाही। फक्त अद्रक जास्त घेतल्यावर काहींना ॲसिडिटी, उलटी किंवा जळजळ झाल्यासारखं वाटतं।
मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे की कोणत्या वेळी अद्रक खाल्लं तर फायदा होतो? सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणासोबत अद्रक जर सेवन केलं तर चांगलं आहे. प्रश्न तिसरा असा आहे की उन्हाळ्यात अद्रक खाल्लं तर त्रास होतो का? याचे उत्तर आहे अगदी जास्त प्रमाणात घेतलं तर उष्णता वाढू शकते, पण प्रमाण कमी राखल्यास किंवा कमी ठेवल्यास काही त्रास होत नाही. चौथा प्रश्न, अद्रक कसं खाल्लं तर जास्त फायदा होतो? कच्चा आणि ताजं अद्रक चावून खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो. प्रश्न पाचवा, कोणाला अद्रक टाळायला हवं? जे लोक ब्लड थिनरचं औषध घेतात, म्हणजेच रक्त पातळ होण्याची औषधे घेतात, किंवा ज्यांना ॲसिडिटी होते किंवा गर्भवती महिला असेल त्यांनी डॉक्टराचा सल्ला घेतल्याशिवाय हे अद्रक असे सेवन करू नये. मित्रांनो, शेवटी थोडक्यात अद्रक हे आपल्या स्वयंपाकघरातील एक अमूल्य औषध आहे. योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने घेतल्यास ती तुमचं आरोग्य खूप सुधारू शकते. तर मित्रांनो, मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.